नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुरेंद्र कुमार ओहाळ. आपण 12वी कलेचा इतिहासाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय आणि यामध्ये आपण 5वं प्रकरण हाती घेतलं होतं. त्याचं नाव होतं भारत सामाजिक धार्मिक सुधारणा. आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण यातला पहिला भाग बघितला होता, सुधारणा पर्व. सुधारणा पर्व राजाराम मोहन राय आणि त्यानंतर आपण धार्मिक सुधारणा चळवळ अभ्यासली होती. आज आपण त्याचा पुढचा भाग अभ्यासूया. ती आहे सुधारणा, समाज सुधारणा किंवा समाज सुधारकांचे कार्य. समाज सुधारक. आता पहा, भारतीय समाज व्यवस्था, धर्म व्यवस्था आणि या भारतीय धर्म व्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या धार्मिक आणि सामाजिक सुधारणा आणि या सुधारणेमध्ये समाज आणि समाजामध्ये निर्माण झालेल्या सामाजिक समस्या, समाजामध्ये निर्माण झालेल्या या ज्या सामाजिक समस्या आहेत, अनिष्ट स्वरूपाच्या ज्या प्रथा, परंपरा आणि रूढी या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत की ज्यामधून समाजामध्ये सामाजिक समस्या निर्माण झालेल्या आहेत. अशा या समाजामध्ये निर्माण झालेल्या समस्या घालवून देण्याचं काम, त्याचं निर्मूलन करण्याचं काम भारतीय समाज व्यवस्थेमध्ये समाज सुधारकांची एक पिढी निर्माण झाली. आणि या समाज सुधारकांनी मग आपापल्या परीनं समाज सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. समाजामध्ये निर्माण झालेल्या सामाजिक समस्या या ठिकाणी दूर करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पहिले समाज सुधारक आपण अभ्यासूया, सर सय्यद अहमद खान. सर सय्यद अहमद खान. तर सर सय्यद अहमद खान यांचा जन्म 1817 ला दिल्ली या ठिकाणी झाला. 1817 दिल्ली या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. सर सय्यद अहमद खान हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व होतं. यांचं साधारणतः सर्वच भाषेवरती मोठ्या प्रमाणात प्रभुत्व होतं. मग उर्दू असेल, पर्शियन असेल, अरेबिक असेल, इंग्रजी असेल, या सर्व भाषेवरती सर सय्यद अहमद खान यांनी प्रभुत्व मिळवलेलं होतं, वर्चस्व मिळालेलं होतं. या सर्वच भाषा यांना चांगल्या प्रकारे अवगत या ठिकाणी होत्या. अशा या सर सय्यद अहमद खान यांनी आईने अकबरी हा एक ग्रंथ मध्ययुगीन कालावधीमध्ये लिहिला गेलेला आहे. आईने अकबरी हा जो आईने अकबरी मध्ययुगीन कालावधीमध्ये लिहिलेला जो ग्रंथ आहे, या ग्रंथाचं संपादन करण्याचं काम सर सय्यद अहमद खान यांनी केलं. आईने अकबरी हा ग्रंथ लिहिला होता अबुल फैज यांनी किंवा अबुल फजल यांनी. फैज किंवा फजल. अबुल फैज यांनी आईने अकबरी हा ग्रंथ लिहिला. हा कोण होता? तर अकबराच्या दरबारामधला हा एक इतिहासकार होता. आणि अकबराच्या दरबारामध्ये असलेल्या इतिहासकारानं अकबराची जी प्रशासकीय व्यवस्था आहे, या अकबराच्या प्रशासकीय व्यवस्थेचं विश्लेषण करणारा आईने अकबरी हा ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथाचं सर सय्यद अहमद खान यांनी या ठिकाणी संपादन केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर सर सय्यद अहमद खान यांनी 1864 मध्ये सायंटिफिक सोसायटी नावाचं एक संघटन या ठिकाणी स्थापन केलं. सायंटिफिक सोसायटी 1864. आणि या सायंटिफिक सोसायटीच्या मार्फत, या सोसायटीचे जे काही सदस्य होते, या सदस्याच्या मार्फत इतिहास असेल, विज्ञान असेल अथवा राजकीय बाबी असतील,
त्याचबरोबर अर्थशास्त्र असेल, या विषयाचा अभ्यास या सायंटिफिक सोसायटीचे जे काही सदस्य आहेत या सदस्याच्या मार्फत या ठिकाणी केला जायचा. सर सय्यद अहमद खान 1869 ला इंग्लंडला गेले आणि इंग्लंडहून परत आल्यानंतर सन 1875 मध्ये त्यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज 1875. 1875 ला त्यांनी या कॉलेजची स्थापना केली आणि पुढील कालावधीमध्ये हे अलीगड मुस्लिम विद्यापीठ अथवा अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी या नावानं नावारूपाला आलं. म्हणजे हे कॉलेज ही युनिव्हर्सिटी अलीगड या ठिकाणी अस्तित्वात असलेली दिसते. त्याचबरोबर सर सय्यद अहमद खान यांनी एक नियतकालिकही सुरू केलं. त्या नियतकालिकाचं नाव होतं मोहम्मदन सोशल रिफॉर्मर. मोहम्मदन सोशल रिफॉर्मर नावाचं नियतकालिकही त्यांनी सुरू केलं. भारतीय समाजानं, मुस्लिम समाजानं आधुनिक शिक्षण, ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा यासाठी त्यांनी आधुनिक शिक्षण, ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे या पद्धतीने आपल्याला म्हणता येतं विद्यार्थी मित्रांनो, सर सय्यद अहमद खान आणि त्यांच्या या सुधारणा आहेत. यामध्ये तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये सायंटिफिक सोसायटी कुणी स्थापन केली, त्याचबरोबर मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कुणी केली, अथवा आपण म्हणूया की मुस्लिम अलीगड युनिव्हर्सिटीची स्थापना कुणी केली, ही या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला वस्तुनिष्ठ मध्ये विचारले जाऊ शकतात आणि त्यामुळे विशेष असे लक्ष विद्यार्थ्यांनी याकडे द्यावं. त्यानंतरच्या समाज सुधारका आहेत ताराबाई शिंदे. ताराबाई शिंदे यांचा जन्म 1839 मधला. यांचा जन्म 1839 मधला. यांनी एक निबंध लिहिला. त्या निबंधाचा विषय होता स्त्री पुरुषांची तुलना, स्त्री आणि पुरुष. कारण की भारतीय समाज व्यवस्थेमध्ये समाज हा या दोन भिन्नलिंगीय वर्गामध्ये विभागला गेला होता. समाजानं पुरुषाला वरिष्ठ स्वरूपाचा दर्जा बहाल केला होता, तर स्त्रियांना दुय्यम स्वरूपाचं, कनिष्ठ स्वरूपाचं स्थान या ठिकाणी बहाल केलेलं होतं. या संदर्भातलं विश्लेषण करणारा निबंध त्यांनी, स्त्री पुरुषांच्या परिस्थितीची तुलना करणारा निबंध त्यांनी लिहिला, जो की अत्यंत जहाल स्वरूपाच्या भाषेमध्ये होता, ज्यामध्ये की स्त्रियांच्या हक्काचा पुरस्कार या ठिकाणी करण्यात आलेला होता. हा जो निबंध त्यांनी लिहिला यामध्ये त्यांनी फक्त समानतेची मागणीच केली अशातला भाग नाही, तर समाजामध्ये ज्या अनिष्ट स्वरूपाच्या प्रथा आहेत, मग ती विधवा विवाह असेल, स्त्री शिक्षणावर असलेली बंधनं असतील, क्रूर स्वरूपाची सतीची प्रथा असेल, या सगळ्याच्याच विरोधी मत मांडण्याचं काम ताराबाई शिंदे यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि यामध्येच त्यांनी, या निबंधामध्येच त्यांनी थेट स्त्री आणि पुरुष समानतेची मागणी केली की स्त्री आणि पुरुष यांना समान स्वरूपाचा दर्जा या ठिकाणी बहाल झाला पाहिजे. ज्या पद्धतीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषाला प्रवेश आहे, अधिकार आहे, त्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी स्त्रीलाही अधिकार प्राप्त झाले पाहिजेत. स्त्री आणि पुरुष समानतेची मागणी त्यांनी या ठिकाणी केली. म्हणजेच पुरुष श्रेष्ठत्वाला त्यांनी आव्हान देण्याचं काम केलं आणि हे पुरुष सत्तेला आव्हान देणाऱ्या भारतीय समाजामधल्या पहिल्या विचारवंत होत्या, ज्याने की पुरुष सत्तेला या ठिकाणी आव्हान केलं. धर्माच्या संदर्भामध्ये विचार व्यक्त करत असताना त्यांनी सांगितलं की या ठिकाणी प्रस्थापित असलेला हिंदू धर्म स्त्रियांचं दमन करणारा आहे, स्त्रियावरती अन्याय आणि अत्याचार करणारा आहे, कारण की हा धर्म पुरुषांनी निर्माण केलेला आहे आणि त्यामुळे धर्म स्त्रियांचं दमन करतोय, कारण की पुरुषाने तो निर्माण केलेला आहे. या प्रकारचे क्रांतिकारी स्वरूपाचे विचार ताराबाई शिंदे यांनी व्यक्त केले. त्यांचे हे जे काही
क्रांतिकारी स्वरूपाचे विचार होते. या विचारांचं समर्थन महात्मा ज्योतिबा फुले यांनीही केलं. ताराबाई शिंदे यांच्यावर जे टीका करणारे होते त्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी या ठिकाणी केलेलं दिसून येतं. म्हणजे ताराबाई शिंदे यांनी स्त्रियांच्या संदर्भामध्ये जे काही या ठिकाणी अन्याय आणि अत्याचार करणारी विचारसरणी होती त्याच्या विरोधी बंड पुकारण्याचं काम ताराबाई शिंदे यांनी आपल्या लेखणीमधून आपल्या विचारामधून केलेलं दिसून येतं. त्यानंतरचे या ठिकाणी त्यानंतरचे समाज सुधारक आहेत महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं एक संघटन आहे. त्या संघटनेचं नाव आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशन. डिप्रेस्ड क्लासेस मिशन नावाचं संघटन त्यांनी या ठिकाणी स्थापन केलं. आणि या डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या या संघटनेच्या मार्फत त्यांनी मराठी शाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या उद्योगशाळा त्यांनी या ठिकाणी सुरू केल्या. या ज्या माध्यमिक शाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या ज्या उद्योगशाळा होत्या त्या शाळा त्यांनी मुंबईमधलं परळ असेल, देवनार असेल, त्याचबरोबर पुणे असेल या ठिकाणी या माध्यमिक शाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या या उद्योगशाळा त्यांनी सुरू केल्या. त्याचबरोबर पुण्यामधील पर्वतीचा मंदिर सत्याग्रह असेल, दलितांच्या शेतकी परिषदा असतील, संयुक्त मतदारसंघ योजना असेल, या सर्वच बाबतीमध्ये आपले परखड असे विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणजेच पुरोगामी विचारसरणीचा महाराष्ट्र घडवण्याचं काम महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्यामधून आपल्याला पाहावयास सापडतं. त्यानंतरचे समाज सुधारक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थानं या भारतामध्ये समता प्रस्थापित करणारं कार्य आणि गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्यानंतर तो बंड करून उठेल ही शिकवण देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य जर आपण पाहिलं तर ते अतिशय मोठं असं कार्य आहे. आपल्या या छोट्याशा मुद्द्यामध्ये ते आपण स्पष्ट करू शकत नाही, परंतु आपल्या अभ्यासक्रमाच्या मर्यादा लक्षात घेऊन ते आपल्याला पूर्ण करावं लागेल. आता पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जर आपण पाहिला, त्यांनी जे समाज उभारणीचं जे स्वप्न पाहिलं होतं ते जर साधारणतः आपण पाहिलं तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्वावर समाज उभारणी करण्याचं त्यांनी ठरवलं होतं. म्हणजे समाजामध्ये स्वातंत्र्य असलं पाहिजे, समता असली पाहिजे, बंधुत्व असली पाहिजे. या प्रकारची समाज रचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होती आणि त्या दृष्टिकोनातूनच त्यांनी समाज उद्धाराचं कार्य या ठिकाणी हाती घेतलं होतं. यामधून सर्वप्रथम त्यांनी जाती व्यवस्थेला विरोध केला. समतेला प्राधान्य देणारा लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी उभा केला. आणि आपलं हे जे समतेचं जे कार्य आहे, समाजाला, कनिष्ठ माणसाला, अस्पृश्य माणसाला, बहुजन माणसाला समतेच्या मार्गाकडे घेऊन येणारी जी चळवळ त्यांनी हाती घेतली त्याला संघटनात्मक स्वरूप या ठिकाणी प्राप्त व्हावं यासाठी 1924 ला त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा नावाचं एक संघटन त्यांनी सुरुवातीला स्थापन केलं. 1924 बहिष्कृत हितकारिणी सभा नावाचं संघटन त्यांनी स्थापन केलं. आणि या मार्फत त्यांनी एक संदेश या ठिकाणी दिला. तो संदेश असा होता, शिका, संघटित व्हा व संघर्ष करा.
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा नारा त्यांनी या ठिकाणी दिला. आणि या मार्फत त्यांनी मग समतेची चळवळ या ठिकाणी हाती घेतली. यामधून सर्वप्रथम त्यांनी महाड या ठिकाणच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह हाती घेतला. ज्या की चौदार तळ्याचं पाणी चाकण्याचा अधिकार या ठिकाणच्या अस्पृश्य माणसाला नव्हता. तो मानवतावादी अधिकार या ठिकाणच्या अस्पृश्य माणसाला मिळाला पाहिजे, यासाठी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह त्यांनी या ठिकाणी हाती घेतला. हा सत्याग्रह हाती घेतल्यानंतर महाड या ठिकाणीच त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं. मनू नावाच्या लेखकानं लिहिलेली मनुस्मृती, जी की मनुस्मृती समाजामध्ये जे भेदभाव आहे, समाजामध्ये जी जाती व्यवस्था आहे, समाजामध्ये जी अस्पृश्यता आहे, समाजामधील स्त्रियांची जी दयनीय स्वरूपाची स्थिती आहे, याला कारणीभूत कोण आहे तर या ठिकाणचा अस्तित्वात असलेला मनुस्मृती नावाचा ग्रंथ आहे. समाजामध्ये समतेला आडसर निर्माण करणारा ग्रंथ म्हणजे मनुस्मृती आहे. आणि त्यामुळे महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मनुस्मृतीचं दहन केलेलं दिसून येतं. त्याचबरोबर नाशिक या ठिकाणी जो काळारामाचं मंदिर आहे, हे काळारामाचं मंदिरही अस्पृश्य माणसासाठी खुलं व्हावं, यासाठी काळाराम मंदिराचा सत्याग्रहही त्यांनी 1930 ला हाती घेतला. आणि या ठिकाणच्या या सत्याग्रहाचं नेतृत्व त्यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्याकडे या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या आंदोलनाचं नेतृत्व त्यांनी सुपूर्द केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होतं की समाजाला जागृत करण्यासाठी समाजाचं वैचारिक प्रबोधन होणं गरजेचं आहे, समाजामध्ये जागृती निर्माण होणं गरजेचं आहे. आणि यासाठी त्यांनी वृत्तपत्रांची मोठ्या प्रमाणात स्थापना केली. वृत्तपत्रांची स्थापना त्यांनी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वृत्तपत्र हे एक अतूट स्वरूपाचं नातं होतं. आपल्या समाजाचं जनजागरण करावी, आपला लढा या ठिकाणी उभा करावा, या कामासाठी त्यांनी वृत्तपत्राकडे चळवळीचं एक हत्यार म्हणून पाहिलं. वृत्तपत्राकडे चळवळीचं एक हत्यार म्हणून पाहिलं. आणि त्यासाठी त्यांनी मग वेगवेगळी वर्तमानपत्र या ठिकाणी प्रकाशित केलेली आपल्याला दिसून येत आहे. या वर्तमानपत्रामध्ये आपल्याला सांगता येतं, मूकनायक आहे, बहिष्कृत भारत आहे, जनता आहे, समता आहे, प्रबुद्ध भारत आहे, अशी अनेक वर्तमानपत्र त्यांनी प्रकाशित केली. उद्देश काय होता तर समाजामध्ये जनजागृती घडवून आणणं, समाजाचं जनजागरण करणं, यासाठी त्यांनी ही वर्तमानपत्र या ठिकाणी प्रकाशित केली. एवढ्यावरच ते थांबले नाही, तर या ठिकाणच्या तळागाळातील माणसाला राजकीय अधिकार प्राप्त झाले पाहिजेत. या ठिकाणचा जो कष्टकरी आहे, या ठिकाणचा जो कनिष्ठ माणूस आहे, या ठिकाणचा जो अस्पृश्य आहे, या ठिकाणचा जो शूद्र आहे, या सर्व वर्गाला उज्ज्वल स्वरूपाचं भवितव्य या ठिकाणी प्राप्त व्हावं, यासाठी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना सुद्धा त्यांनी या ठिकाणी केली. स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. त्यानंतर 1942 ला त्यांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन नावाचा एक पक्ष काढला. 1942 शेड्युल्ड कास्ट फेडरेशन नावाचा एक पक्षही त्यांनी या ठिकाणी उभा केला, काढला, की जेणेकरून या ठिकाणच्या अस्पृश्य माणसाला, या ठिकाणच्या शूद्र माणसाला, या ठिकाणच्या बहुजन माणसाला आपले राजकीय अधिकार या ठिकाणी प्राप्त झाले पाहिजेत. समतेवर आधारित असलेला समाज या ठिकाणी प्रस्थापित करण्यासाठी, निर्माण करण्यासाठी, राजकीय हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी हा पक्ष त्यांनी स्थापन केला, शेड्युल्ड कास्ट फेडरेशन नावाचा. आणि याच्या मार्फत त्यांनी या ठिकाणी राजकीय लढा हाती घेतलेला दिसतोय. अशा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 ला बौद्ध धर्माचा स्वीकार केला. 1956 ला बौद्ध धर्माचा नागपूर या ठिकाणी त्यांनी आपल्या लाखो अनुयायासह स्वीकार केला.
कारण की हिंदू धर्मामध्ये समानता दिसून येत नाही आणि त्यामुळे त्याने हिंदू धर्माचा त्याग केला आणि समता सांगणारा विज्ञाननिष्ठ स्वरूपाचा बौद्ध धर्म त्याने 1956ला आपल्या लाखो अनुयायासह स्वीकारलेला दिसतोय. असे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आपण पाहिले तर स्वातंत्र्य उत्तर कालावधीमध्ये भारतीय संविधानाची निर्मितीही त्यांनी केली आणि त्यामुळे आपण त्यांना संविधान निर्माता म्हणतोय. त्यामुळेच त्यांना आपण भारतीय घटनेचे शिल्पकार असं संबोधतोय. म्हणजे या पद्धतीने आपल्याला साधारणतः हे 4 समाजसुधारक सांगता येत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आणखी 2 समाजसुधारक आणि संस्थानिकाचं योगदान हा शेवटचा भाग या चॅप्टर मधला राहिलेला आहे. तो आपण पुढच्या लेक्चरला अभ्यासूया.